बरं, एक फोटो अपलोड करण्याआधी त्याला विविध एडिटिंग ॲप्समधून जावं लागतं। कृत्रिम सौंदर्याचा मुखवटा त्या फोटोवर चढवून तो लोकांपर्यंत जातो। मग मी वर चढ की तू अशी स्पर्धा सुरू होते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एक शिल्लक गोष्टीसाठी किती वेळ खर्च करतोय याचं भान कोणाला राहत नाही। मध्यंतरी तर एक गजब प्रकार सुरू होता। चॅलेंज एक्सेप्टेड बाय ताई माई अक्का करत 15-20 फोटो सहज अपलोड करायचे। मग दिवसभर डोक्यात एकच विषय, कोणी माझा फोटो पाहिला, कोणी मला रिप्लाय दिला, माझ्यापेक्षा भारी फोटो कोणाचा नाही ना। आपण इतरांपेक्षा कसे खास आहोत हे दाखवण्यासाठी स्वतःची सतत सेल्फी घेऊन ती इंस्टाग्राम फेसबुक सारख्या माध्यमावर अपलोड करणं आणि त्यातून आपल्याला किती लाईक्स येतात, किती कमेंट्स येतात, लोक आपल्या फोटोला किती पसंत करतात यावरून आपली किंमत ठरवणं। आपण कुठे फिरतो, काय करतो, कसे राहतो, काय खातो, प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचावी आणि प्रत्येकाने आपलं कौतुक करावं, आपण इतरांच्या नजरेत भरावं, हा त्या मागचा हेतू। सेल्फी एक असा प्रकार जो काय आहे हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना ठाऊक आहे। मुळात सेल्फी घेण्यापाठीमागचं कारण काय, तर काही अनमोल क्षणांची आठवण आयुष्यभर आपल्या सोबत राहावी म्हणून, किंवा प्रियजनांसोबत झालेल्या गाठी भेटीतून मिळणारा आनंद, इथपर्यंत ठीक आहे। पण आज हे कारण इथपर्यंत मर्यादित आहे का, तर नाही। आजकालची तरुणाई सेल्फी घेते ती स्वतःची विशिष्ट प्रतिमा तयार करण्यासाठी। मी काही फोटोज सेल्फी या गोष्टींच्या विरोधात नाही, मान्य आहे फॅशन आहे ती आजकालची, पण ही फॅशन कोणत्या मर्यादापर्यंत करावी याचंही भान असावं। मर्यादा म्हणण्यापेक्षा कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं हे आपल्या हातात असतं। कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याचं व्यसन हे लागतंच। सेल्फीच्या फॅशनचा अतिरेक होऊन या फॅशनचं व्यसन लागायला नको इतकंच। आजही वर्तमानपत्र उघडलं की त्यात सेल्फीच्या नादात मृत्यू झाल्याची एकतरी बातमी हमखास असतेच। सरकारने नो सेल्फी झोन तयार करावेत। इतपत या गोष्टींच्या आहारी जावं का? पूर्वीच्या काळी स्मार्टफोन सेल्फीचा प्रकार अस्तित्वात नव्हता, तरी सुद्धा आपल्या इतिहासात असे कितीतरी महापुरुष होऊन गेलेत ज्यांची प्रतिमा आजही आपल्या मनात रुजलेली आहे। त्यांची प्रतिमा आदरणीय आहे ती त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या शौर्यामुळे। व्यक्तीची विशिष्ट प्रतिमा सेल्फी आणि लाईक्समुळे कधीच घडत नाही, ती त्याच्या कार्यातून आणि अंगी असलेल्या कलेतून घडते। सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिसादावर स्वतःचं स्टेटस ठरवायचं यात कसला काय शहाणपणा। मुळात इतरांनी आपली प्रशंसा करावी, आपली दखल घ्यावी असं प्रत्येकाला वाटतच आणि ते साहजिकच आहे, पण ते करण्यासाठी आपणही त्या योग्य काहीतरी काम करून दाखवणेही तितकंच गरजेचं आहे। सेल्फीच्या लाईक्सवरून घडलेल्या स्वतःच्या प्रतिमेला खरंच काही अर्थ आहे का? सौंदर्याला कलेची जोड लागते। अभिनय क्षेत्रात सुद्धा नुसतं रूप असून चालत नाही, सोबत अभिनय सुद्धा यावा लागतो। अंगी काहीतरी कला असली, 2 चांगले गुण असले तर लोक स्वतःहून आपली दखल घेतात। त्यासाठी सतत सेल्फी घेण्याची गरज नसते।